झटपट बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता मनोरंजन विश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात झटपट। मुंबईत नुकतीच लक्ष्मीकांत प्यारेलाल नाईट पार पडली। विशेष म्हणजे यावेळी अभिनेत्री रेखा आवर्जून उपस्थित होती। रेखाने खासदारकीसाठी आपल्या नावाचा विचार केला, त्याबद्दल आनंद व्यक्त करत आभारही मानले। या कार्यक्रमाला अनेक दिग्गज कलाकारांनी गायकांनी हजेरी लावली होती। इश्कियाच्या सिक्वेल डेड इश्कियामध्ये माधुरी दीक्षित काम करणार हे पक्क होत असतानाच आता माधुरींनी आणखी एक सिनेमा साईन केल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगतेय। अनुभव सिन्हाच्या अपकमिंग गुलाब गँग या सिनेमाची ऑफर माधुरीला आली आहे। विवेक ओबेरॉय पोलिसाच्या वर्दीत दिसणार आहे। भेजा फ्राय फेम डायरेक्टर सागर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे। सध्या तरी या सिनेमाचं नाव चाली खुशी असे ठेवण्यात आल्याची चर्चा आहे। या सिनेमात मल्लिका शेरावत विवेक सोबत दिसणार असल्याची चर्चा आहे। अभिनेता राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे। गुरुवारी त्यांना लीलावती रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आलं। गेले कित्येक दिवस राजेश खन्ना यांना अशक्तपणा आणि थकवा जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। अभिनेत्री जोहरा सहगल यांनी नुकतीच आपल्या वयाची 100 वर्ष पूर्ण केली। जवळपास 70 वर्ष सिनेसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली। रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला। नृत्य म्हणजे प्राण असणाऱ्या जोहरा यांनी परदेशात अनेक कार्यक्रम केले। या आठवड्यात मराठी आणि हिंदीत रिलीज झाल्या 2 फिल्म्स। अनिल कपूर, अजय देवगण, कंगना राणावत यांची प्रमुख भूमिका असलेला तेज सिनेमा हिंदीत रिलीज झाला। फर्स्ट डे फर्स्ट शो या सिनेमाला 50 ते 55% ओपनिंग मिळालं, तर मराठीत रिलीज झालेल्या खेळ मांडला या सिनेमाला 40% ओपनिंग मिळालं। देऊळ सिनेमाचे निर्माते अभिजित खोलक हे लवकरच भारतीय या शीर्षकाचा सिनेमा घेऊन येत आहेत। या फिल्मचा कॅनव्हास खूपच मोठा आहे। लोकल ते ग्लोबल असा प्रवास करणारी ही गोष्ट आहे। या सिनेमाची घोषणा नुकतीच मुंबईत करण्यात आली। या सिनेमाविषयी अभिजित खोलक खूपच उत्सुक आहेत। जॉन डे या सिनेमात नसरुद्दीन शहा एक महत्त्वाची भूमिका साकारतायत। विशेष म्हणजे या सिनेमासाठी 61 वर्षीय नसरुद्दीन शहा यांनी आपलं वजन कमी केलंय। या सिनेमात नसरुद्दीन कॉमन मॅनची भूमिका साकारणार आहे। यशराजच्या आगामी एक था टायगर या सिनेमात कतरिना आणि शाहरुख खान एकत्र आहेत ही तर बातमी आपल्याला माहितीच आहे। मात्र या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी कतरिना शाहरुखवर एवढी फिदा झाली आहे की शाहरुख कतरिनाला खूपच जेंटलमॅन वाटायला लागलाय। सारेगमपच्या सेलिब्रिटी पर्वाची ग्रँड फिनाले रविवारी पार पडणार आहे। या ग्रँड फिनालेत आपणच बाजी मारू असं सर्वच सेलिब्रिटींना वाटतंय। त्यामुळे एकाहून एक सरस परफॉर्मन्स देण्यासाठी सर्वच सेलिब्रिटी सज्ज झालेत। त्यामुळे आता खरी बाजी कोण मारतं हे रविवारीच स्पष्ट होईल।